टेस्ट घेतली होती एक, हा एक टेस्ट जी घेतली होती त्या टेस्टमध्ये पण अशा प्रकारचा क्वेश्चन होता. हा तर हा पी जो सेट दिलेला आहे 1 2 3 अप टू लास्ट इलेमेंट इज 10, तर हा कोणत्या प्रकारचा सेट आहे ते तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन होता बघा. तो कोणत्या प्रकारचा असेल सांगा? नल सेट, इनफायनाइट सेट, फायनाइट सेट, नन ऑफ दीज असं क्वेश्चन होतं. हा सेट कोणत्या प्रकारचा आहे? माईक ऑन ठेवा सगळ्यांनी. कोणत्या प्रकारचा सेट असेल हा? हा कोणत्या प्रकारचा असेल? फायनाईट. आणि यामध्ये जरी डॉट 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 दिसत असलं तरी शेवटचं एलिमेंट 10 आहे, म्हणजे 1 पासून 10 पर्यंतचेच अंक जे आहेत हा ते या सेटमध्ये येणार, 10 पेक्षा पुढचा येणार नाही अजून कुठचा. म्हणजे हा जो सेट आहे तो कोणत्या प्रकारचा आहे? फायनाईट. हा फायनाईट सेट. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता बघा, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. हा पहिला. दुसरा क्वेश्चन होता डेसिमल फॉर्म मध्ये लिहायला सांगितलेला आहे 17 डिवायडेड बाय 8. आता हे 17 डिवायडेड बाय 8 आपण करून बघायला पाहिजे बाजूला कुठेतरी. हा 17 ला 8 ने डिवाइड करायचा आहे. मग कसं भागला मग सांगा तुम्ही? तर 8 दुने 16, वजाबाकी केली 1 उरला, वर काय नाही म्हणून इथे 10 शून्य घेतला, इथे शून्य घेतला, 8 एके 8, वजाबाकी केल्यानंतर पुन्हा 8 दुने 16, 4 उरणार, वर 0 घेतला, 8 पंच 40. हा नाही बाकी इथे 0 आले. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला कसं दिसेल? दॅट इज इक्वल टू, हे असं करून दाखवलं पाहिजे तिथे. उत्तर आलं तुमचं 2.125. हा करेक्ट. क्वेश्चन नंबर 3 यामधला सब क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. हा आता रूल मेथडने लिहायचं आहे आपल्याला. त्याने लिस्टिंग मेथडने लिहून दाखवलेलं आहे. ए इज इक्वल टू 1 4 9 16 25 36 49 64 81 100. हा असा एक सेट दिलेला आहे आणि हा सेट आपल्याला लिस्टिंग मेथडने जो दिलेला आहे तो रूल मेथडने लिहायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला यामध्ये असणारी जी इलेमेंट आहेत ती कोणत्या रूलने एकत्र आलेली आहेत, घेतलेली आहेत हे ओळखता आलं पाहिजे. हा तर हे सगळी एलिमेंट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे सगळे स्क्वेअर्स आहेत. हा 1 चा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर आणि 10 चा स्क्वेअर. मग हाच सेट मला रूल मेथडने लिहिताना मी असं लिहिणार, नाव तेच राहणार, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. एक कॉमन एलिमेंट मानायचं, जनरल एलिमेंट्स एक्स काही कोणतेही लेटर मानू शकतो आपण. तर हे एक्स म्हणजे काय आहे? तर एक्स इज इक्वल टू कशाचा तरी स्क्वेअर आहे. तो कशाचा स्क्वेअर आहे ते मी एन समजा मानलं, तर एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. आणि हे एन म्हणजे काय आहे ते पुढे लिहिलं पाहिजे. हा तर एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. एन हे सगळे काय आहेत? नॅचरल नंबर्स आहेत, नॅचरल नंबरचे स्क्वेअर्स आहेत. हा म्हणून एन हा काय आहे? नॅचरल नंबर आहे. आणि एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. असं आपल्याला तो सेट लिहिता येईल. आता हे एकाच प्रकारे लिहिता येईल का? तर नाही, अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो आपण. हा मी एक प्रकार दाखवला, हा तो समजून घ्या. फक्त काय केलं आपण? ए इज द सेट ऑफ ऑल एक्स, अशा सगळ्या एक्सचा तो सेट आहे
की एक्स हे सगळे स्क्वेअर्स आहेत कशाचे तरी, आणि कशाचे स्क्वेअर्स आहेत ते आपल्याला माहिती आहे. 1 पासून 10 पर्यंतच्या नंबरचे स्क्वेअर्स आहेत, म्हणजे ते 1 ते 10 अंक हे नॅचरल नंबरमध्ये येतात, म्हणून एन हा नॅचरल नंबर आहे ज्याचे जे स्क्वेअर्स आहेत, आणि एन हा 10 किंवा 10 पेक्षा लहान असणारा नॅचरल नंबर आहे. असं सगळे त्यामध्ये रूल आपण इन्क्लूड केले पाहिजे. आता हेच आपण ही शेवटची जी कंडिशन आहे ती आपण अशी पण लिहू शकतो, एन इज लेस दॅन 11 तरी पण चालेल, 11 पेक्षा लहान, किंवा 10 किंवा 10 पेक्षा लहान. असं वेगवेगळ्या प्रकारे ते लिहिता येऊ शकतं. किंवा एखादा विद्यार्थी असं पण लिहिल, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर, कॉमा करून एन इज इक्वल टू इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं पण लिहिल. ते पण आपल्याला काही चूक म्हणता येणार नाही, पण अगदी लिस्टिंग मेथडने दिलेलं आहे आणि आपल्याला जर रूल मेथडने लिहायचं आहे तर सगळंच रूलमध्ये येऊ दे, हे नंबर लिहायची पण गरज नाही. हे नंबर म्हणजे काय आहे, तर हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत, म्हणून मी एन बिलॉंग्स टू एन असं म्हटलंय. आणि कसे नॅचरल नंबर आहेत, तर 10 पेक्षा लहान आहे. 10 किंवा 10 पेक्षा लहान आहे. अशा प्रकारचे सगळे त्यामधले रूल जे आहेत ते आपण त्यामध्ये इन्क्लूड करायचे असतात. समजतंय? अरे ऐकू येत आहे तुम्हाला? समजतंय तुम्हाला हे काय चाललंय ते? ओके. समजतंय म्हटल्यानंतर हो तरी म्हणा, म्हणजे मला लक्षात येईल. स्टेट, नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड बिलो. एक सर्ड दिलेली आहे आणि त्याची ऑर्डर विचारलेली आहे. सर्ड 10 दिलेली आहे आणि इथे 4 लिहिलेले आहे. माझी ऑर्डर किती असेल? अगदी सोपं आहे, 4. त्या सर्डच्या साईनच्या इथे असा जो आपण व्ही करतो त्याच्यामध्ये जो नंबर लिहिलेला असतो तो नंबर म्हणजे त्या सर्डची ऑर्डर असते. आता फक्त स्क्वेअर रूट असेल, स्क्वेअर रूट ऑफ 5 असं मी लिहिलं, तर इथे आपण नंबर लिहित नाही, याचा अर्थ आपण समजायचं इथे 2 आहे. इतर असतील ऑर्डर तर मात्र ते लिहिलेले असणार, तसं या ठिकाणी लिहिलेलं आहे 4. याचा अर्थ ऑर्डर ऑफ दिस सर्ड, ऑर्डर इज 4. असं त्याचं उत्तर आपल्याला लिहायला लागेल. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5 आहे. त्यामध्ये ए इज इक्वल टू सेट दिलेला आहे बघा, एक 5 7 9 11 असे 4 त्यामध्ये एलिमेंट्स आहेत. देन राईट एनी वन सबसेट ऑफ ए. तर या एचा कोणताही एक सबसेट लिहा. समजा मी तो सबसेट बी या लेटरने दाखवला, तर मी वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो आपण याचे सबसेट. अनेक लिहिता येतील. समजा मी असं लिहिलं 5 7, तर हा एचा सबसेट आहे. समजा मी दुसरा पण लिहू शकतो, एकच लिहायला सांगितलं आहे आपल्याला, समजा 5 7 9, तरी तो सबसेट आहे. फक्त मी एम्प्टी सेट लिहिला तरी तो सबसेट आहे. एम्प्टी सेट इज ऑलवेज सबसेट ऑफ ऑल अदर सेट्स. प्रत्येकाचा तो सबसेट असणार. किंवा मी फक्त एकच एलिमेंट कुठचंही घेतलं, 5 घेतलं, 7 घेतलं एकच, 9 घेतलं एकच, 11 घेतलं एकच, तरी तो सबसेट आहे. किंवा 7 9 11 असे एलिमेंट घेतली तरी तो सबसेट आहे याचा. असं कोणताही अनेक लिहिता येतील, त्यापैकी कुठचाही एक सबसेट आपण तो लिहायचा आहे. आता एक क्वेश्चन नंबर 2 होता बघा त्या क्वेश्चन पेपरमध्ये. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व एनी 3 ऑफ द फॉलोइंग. आणि यामध्ये त्यांनी 2 सेट दिलेले आहेत.
हा ए असा सेट दिला एक ए इज इक्वल टू आणि त्यामध्ये एलिमेंट आहेत एक्स वाय झेड एम एन. दुसरा बी सेट दिला आहे बी इज इक्वल टू पी क्यू आर एम एन. हा अशी त्यामध्ये एलिमेंट दिलेली आहे. हा फ्रॉम दिस राईट द फॉलोइंग सेट असं म्हटलं आहे. आणि त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिला आहे ए युनियन बी आणि दुसरा दिलेला आहे ए इंटरसेक्शन बी. असे दोन सेट आपल्याला त्यांनी लिहायला सांगितलेले आहे. आता ए आणि बी असे दोन आपल्याला त्यांनी सेट दिलेत. त्यावरून आपल्याला आधी ए युनियन बी जर लिहायचं असेल तर ए युनियन बी याचा अर्थ काय तर दोन्ही ए आणि बी या दोन्ही सेटमधली सगळी एलिमेंट एकत्र करायची. म्हणजे ए मधली पण सगळी एलिमेंट घ्यायची बी मधील पण सगळी एलिमेंट घ्यायची. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची जर एकच एलिमेंट दोन वेळा आला असेल तर ते आपण एकदाच लिहिला. हा मग एकत्र करा. समजा मी आधी ए ची सगळी एलिमेंट लिहिली एक्स वाय झेड एम एन ही सगळीच्या सगळी येणारच आणि बी मधली पण सगळीच्या सगळी येणार. म्हणून मी एक एक एलिमेंट बघत गेलो पी इकडे आलंय काय मात्र एकदा बघायचं. आलेलं नाही म्हणून मी पी लिहिला. नंतर क्यू इकडे आलाय का नाही मग क्यू लिहिला. आर तो सुद्धा लिहिला कारण तो आलेला नाही. नंतर पुढचे एलिमेंट एम आणि एन जी आहेत ना ती ऑलरेडी आलेली आहेत त्यामुळे ती घ्यायची गरज नाही पुन्हा. हा एवढाच तो सेट होणार. याला म्हणायचं युनियन ए युनियन बी. ए युनियन बी मध्ये ए आणि बी मधली सगळी एलिमेंट आपण एकत्र करणार आणि त्याचा सेट लिहिणार. हा आता इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन म्हणजे लक्षात ठेवायचं कॉमन एलिमेंट. ए आणि बी मध्ये असणारी कॉमन एलिमेंट कोणती आहेत दोन्हीकडे आली अशी शोधायची. एक्स बघा इकडे आहे मात्र इकडे नाही. वाय इकडे आहे पण इकडे नाही. झेड इकडे आहे पण इकडे नाही. तर एम आणि एन ही जी दोन एलिमेंट आहेत ती इथे पण आहेत आणि इथे पण आहेत. म्हणजे ती कॉमन एलिमेंट आहे. ती कॉमन एलिमेंट इथे घ्यायची एम कॉमा एन. अजून कोणते एलिमेंट कॉमन आहे की चेक करायचं. पी क्यू आर ही एलिमेंट इकडे नाहीत त्यामुळे ती कॉमन नाही येणार. हा एम एन आहेत मात्र ती आपण ऑलरेडी घेतलेली आहे. हा मग असा तो सेट येणार ए इंटरसेक्शन बी. हा इंटरसेक्शन म्हणजे लक्षात ठेवायचं सेट ऑफ कॉमन एलिमेंट इन बोथ द सेट. दोन्ही सेटमध्ये असणारी कॉमन एलिमेंट. नंतर नेक्स्ट आहे बघा कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट्स असं क्वेश्चन आहे. कम्पेअर म्हणजे तुलना करायची आहे. म्हणजे लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचं आहे. सर्ट दिलेले आहेत दोन 5√5 आणि दुसऱ्याला 7√2. मग आता हे जे मिक्स सर्ड फॉर्म मध्ये आपल्याला दिलेलं आहे ते सिंपल फॉर्म मध्ये लिहून घेतलं पाहिजे. सिंपल सर्ड मध्ये लिहून घेतलं पाहिजे. तसंही सुद्धा सिंपल सर्ड मध्ये लिहिताना हे 5 जे बाहेर आहे सर्ड साईनच्या ते आपल्याला आत घ्यावे लागतात. आता हे आत घेताना काय करायचं तर 5 याची ऑर्डर बघायची. ऑर्डर 2 आहे म्हणून 5चा स्क्वेअर करून ते आत जाणार. हा म्हणजे आपल्याला हे असं लिहिता येणार सर्ड ही सर्ड आधी आहे तीच लिहितो 5 सर्ड 5 हीच सर्ड मला कशी लिहिता येणार. हे 5 आत घेतल्यानंतर या 5चा स्क्वेअर करायचा आणि हे 5 आहेतचे तिथे लिहायचे. हा तसंच याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया आपण. आता हे सर्डचा स्क्वेअर का करायचा ते उलट लक्षात घ्या बघा. हे 5चा स्क्वेअर म्हणजे काय होणार 25 होणार इंटू 5 असं होणार. ज्यावेळी असं असतं ना त्यावेळी आपण हे 25चा स्क्वेअर रूट काय करतो 25चा स्क्वेअर रूट काय आहे 5 म्हणून ते बाहेर घेतो 5 आणि आत हे 5 लिहितो. तेच आहे ते फक्त उलट करतोय आता आपण.
हे 25चं स्क्वेअर रूट जे आपण बाहेर घेत होतो ते उलट 5चा स्क्वेअर होऊन आत येणार, 25 होणार. हा, आणि इंटू 5 म्हणजे किती आले बघा, ते 25 इंटू 5 झाले 125. म्हणजे हे आपल्याला सिंपल फॉर्ममध्ये अशा प्रकारे सर्ड लिहिता येणार. हा, सर्ड 125. आता दुसरी जी सर्ड आहे 7√2, ही सुद्धा तशीच लिहून घ्यायची, जी मिक्समध्ये आपल्याला दिलेली आहे. 7 आत जाताना याची ऑर्डर पण 2 असल्यामुळे स्क्वेअर होऊन आत जाणार. म्हणजे हेच आपल्याला असं लिहिता येणार 7चा स्क्वेअर इंटू 2, म्हणजेच किती आलं ते 7चा स्क्वेअर म्हणजेच 49 इंटू 2, म्हणजेच काय झालं ते 49 इंटू 2 म्हणजेच 98. हा, अशा प्रकारे आपल्याला ते सिंपल फॉर्ममध्ये आधी लिहून घेणार आपण. आता हे सिंपल फॉर्ममध्ये लिहून घेतल्यानंतर दोन्ही सर्डची ऑर्डर सेम आहे आणि दोन्ही आपण सिंपल फॉर्ममध्ये लिहून घेतलेल्या आहेत. अशा वेळी त्यांच्यामधला कंपॅरिझन करताना किंवा लहान मोठेपणा ठरवताना ज्याचा रॅडिकंड मोठा असेल, अशा दोन आपल्याला मिळालेल्या आहेत त्या, ज्याचा रॅडिकंड मोठा असेल ती सर्ड मोठी, म्हणजे आपण याच्यामधला कंपॅरिझन असं दाखवू शकतो. हा, सर्ड 125 इज ग्रेटर दॅन सर्ड 98. हा, मात्र ते ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याला दिलेले कसे होते, तर 5 सर्ड 5 इज ग्रेटर दॅन 7 सर्ड 2, असं आपल्याला ते लिहिता येणार. ओके. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, हा सिम्प्लिफाय. हा, सोपं रूप द्या असे क्वेश्चन आहे बघा. समजत नसेल तर मला मध्ये थांबवायला हरकत नाही तुम्ही. हा, तुम्ही काय मध्ये बोलत नाहीचा अर्थ तुम्हाला समजतंय, हा, असं मी धरतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सिम्प्लिफाय. 9 सर्ड 5 minus 4 third 5 plus third 125. तुम्हाला विचारायचं नसेल तर माईक बंद ठेवा. हा, विचारायचं असेल त्याच वेळी माईक ऑन करा. किंवा मी क्वेश्चन विचारला तर माईक ऑन करा, इतर वेळी बंद ठेवा. आता असं आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे आणि सिम्प्लिफाय करा, सोपं रूप द्या असं सांगितलेलं आहे. हा, आता सोपं रूप देण्यासाठी इथे आपल्याला सर्ड 5 कॉमन दिसत आहे. मग इथे सर्ड 5 कॉमन घेता येतील का, करता येतील का असा विचार करायचा. तर त्यासाठी या 125चे आपल्याला फॅक्टर पाडावे लागतील, 125चे फॅक्टर पाडावे लागतील ना. म्हणजे हेच मला असं लिहिता येईल 9 सर्ड 5, याचंच लिहिलं मी, मायनस 4 सर्ड 5 प्लस हे 125 जे आहेत ते आपल्याला 25 इंटू 5 असे लिहिता येते. हा, 125चे आपण फॅक्टर पाडले, 25 गुणिले 5. आता या 25चं स्क्वेअर रूट आपल्याला घेता येईल बाहेर, म्हणजे उरलेलं आहे तसंच समजा मी लिहिलं, दॅट इज इक्वल टू 9 सर्ड 5 मायनस 4 सर्ड 5 प्लस हे 25चं स्क्वेअर रूट येणार 5 आणि सर्ड साईनमध्ये राहणार 5. हे बाहेर घेतल्यामुळे इथे 5 राहिले. आता या ठिकाणी सर्ड 5 हे तिन्हीकडे कॉमन दिसतंय. हां, हे मी काय करणार, या ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन आहे म्हणून घेणार. मग ब्रॅकेटमध्ये काय उरलं इथे, तर इथे उरले 9, इथे उरले -4 आणि इथे उरले +5, ते ब्रॅकेटमध्ये घ्या. हां, कारण यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, 9 इंटू सर्ड 5 आहे, ते 4 इंटू सर्ड 5 आहे, तसेच 5 इंटू सर्ड 5 आहे. म्हणजे प्रत्येक तिन्हीकडे हा जो फॅक्टर आहे सर्ड 5 हा कॉमन आहे, तो मी कॉमन घेतला बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर. मग ब्रॅकेटमध्ये उरलं 9 -4 +5. हां, मग आता 9 - 4 म्हणजे किती, तर 5. 9 - 4 किती, 5, आणि 5 प्लस हे 5 म्हणजे झाले 10.
हे 10√5 किंवा सॉर्ट 5 असं आपल्याला ते सिम्पल फॉर्ममध्ये लिहिता येणार, या तिघांची बेरीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रिप्रेझेंट 10 मिनिटं शिल्लक राहिली की मला सांगा तुम्ही. रिप्रेझेंट द इंटरसेक्शन ऑफ टू सेट बाय वेन डायग्रॅम. हा, सेट दिलेत आपल्याला काही आणि त्या सेटचं इंटरसेक्शन वेन डायग्रॅमने दाखवा असं सांगितलं. हा, दोन सेट आहेत, त्याला ए सेट मी लिहितो. ए इज इक्वल टू 3, 4, 5, 7 आणि बी सेट 1, 4, 8. आता यांचं इंटरसेक्शन आपल्याला दाखवायला सांगितलेलं आहे वेन डायग्रॅम. आता वेन डायग्रॅमच्या वेळी आपण स्क्वेअर किंवा रेक्टँगल घेतो कशासाठी, युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी. हां, आणि दोन सेट आहेत म्हणून मी दोन वेगवेगळ्या डायग्रॅम इथे घेणार. दोन ट्रायंगल घेऊ शकतो किंवा दोन सर्कल घेऊ शकतो. हां, मग ही घेत असताना या दोघांमध्ये कॉमन काय आहे का आधी चेक करायचं. तर इथे बघा 4 हा दोन्हीकडे कॉमन दिसतोय, एकच इलेमेंट आहे कॉमन आहे. कॉमन आहे म्हणजे ज्या दोन डायग्रॅम आपण घेणार रेक्टँगलच्या आत, त्यांच्यामध्ये काही पार्ट जो आहे तो कॉमन आला पाहिजे. समजा मी असे दोन ट्रायंगल घेतले तर काही भाग कॉमन आला पाहिजे, कारण याच्यामध्ये कॉमन एक इलेमेंट आहे ते मला इथे दाखवता आलं पाहिजे 4. हा समजा मी ए सेट घेतला, हा समजा बी सेट घेतला, तर ए मध्ये पण 4 आहे, बी मध्ये पण 4 आहे, म्हणून ते कॉमन भागामध्ये मी तो 4 दाखवला. आता ए मध्ये हा 4 सोडून उरलेली इलेमेंट कोणती आहे, तर एक 3 आहे, 5 आहे, 7 आहे. हां, तसंच बी मध्ये हा 4 सोडून उरलेली इलेमेंट कोणती आहे, तर 1 आणि 8 आहे. 1 आणि 8, आणि हा त्यांचा युनिव्हर्सल सेट. हा, अशी ती आपल्याला डायग्राम दाखवावी लागणार. हां, ट्रायंगलच घेतले पाहिजेत असं नाही, तुम्ही सर्कल दोन घेऊन सुद्धा त्यांचा एक कॉमन पार्ट दाखवू शकतो आपण. हां, असं आपल्याला हे दाखवता येईल. तसंच दुसरे अजून दोन एम सेट दिलेत, एम आणि एन दिलेत. एम इज इक्वल टू ए बी सी ई एफ आणि एन दिलाय एल एम एन ई बी. हां, असे इलेमेंट दिले. आता यामध्ये काही कॉमन आहेत का पुन्हा चेक करायचं आपण. तर इथे पण तुमच्या लक्षात येईल, तर हा बी हे इलेमेंट कॉमन आहे, तर हे ई इलेमेंट पण कॉमन आहे, म्हणजे दोन इलेमेंट्स इथे कॉमन आहेत. हां, मग ही डायग्राम काढताना तसंच एक क्वाड्रिलॅटरल आपण घेतला, समजा रेक्टँगल घेतला, आणि आता दोन सर्कल समजा मी घेतली, त्यांच्यामध्ये कॉमन पार्ट दाखवण्यासाठी अशी सर्कल इंटरसेक्टिंग अशा प्रकारची सर्कल घेतली पाहिजे. समजा हा त्यांचा युनिव्हर्सल सेट दाखवला, समजा हा मी एम सेट म्हटला, हा एन सेट म्हटला, तर आधी कॉमन एलिमेंट कोणती आहे, तर बी आणि ई. बी आणि ई ती इथे कॉमन भागामध्ये दाखवून टाका. आता बी आणि ई सोडून एम मध्ये कोणती इलेमेंट शिल्लक राहिली, तर एक ए राहिलाय, हा तो ए दाखवला. दुसरा सी राहिलाय, सी दाखवला, आणि एफ राहिलाय, एफ दाखवला. म्हणजे एम मधली पाचही इलेमेंट आपण दाखवली, ही पाचही इलेमेंट झाली. तसं एन मध्ये बी आणि ई हे दोन इलेमेंट सोडून ही तीन इलेमेंट आहेत ती दाखवायची, एल एम एन. हा, अशा प्रकारे आपल्याला हे वेन डायग्रॅमचा वापर करून दाखवता येणार आहे.
हा वेन डायग्रामने आपण अशा प्रकारे या दोन दोन सेट जे आहे त्यांचं इंटरसेक्शन दाखवू शकतो. तर पुढचा क्वेश्चन. ओके ओके 10 मिनिटं राहिले. आपण अजून एक क्वेश्चन घेऊ. 5वा क्वेश्चन आहे त्यामध्ये 5.2 अँड 5.3 असे दोन आपल्याला नंबर दिले आहेत आणि पुढे सांगितलं राईट एनी थ्री रॅशनल नंबर्स बिटवीन द टू नंबर्स 5.2 आणि 5.3. हा असे दोन दिले आणि याच्यामधले कोणतेही तीन रॅशनल नंबर्स लिहा असं सांगितलं. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे पण करता येतं. काय करता येतं, या दोघांची बेरीज करायची, त्याला 2ने भागायचं की मध्ये येणारा नंबर आपल्याला मिळणार. हा पुन्हा जो नंबर येईल तो आणि कुठलाही एक नंबर घ्यायचा, त्या दोघांची बेरीज करायची, त्याला 2ने भागायचं, इथे येणारा नंबर मिळणार. तसंच इकडचा हा मधला नंबर जो मिळाला होता पहिला, तो आणि हा त्याची बेरीज करायची, त्याला 2ने भागायचं, अजून एक नंबर मिळणार. अशी कितीही नंबर आपण मिळवू शकतो. हा मात्र यापेक्षा अगदी सोपं एक सांगतो तुम्हाला. हे 5.2 जो आहे तो 5.2 हा आपण 5.2000 असे कितीही देऊ शकतो याच्यावर, तरी त्याची व्हॅल्यू 5.2च असते. हा हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, यापूर्वी तुम्ही 7वी 8वीमध्ये हे बघितलेलं आहे. मग हा जो नंबर आहे हा त्याच्यावर समजा मी एक 0 दिला तर हे 5.20 होतील आणि हे 5 काय होतील 30 होतील. हा असे नंबर. आता याच्यामध्ये येणारे नंबर आपण अनेक शोधू शकतो. बघा कमीत कमी 9 नंबर तरी आपण शोधूच शकतो. कोणते तर 5.21, 5.22, 5.23, 5.24 असं करत आपण 5.29 पर्यंत जाऊ शकतो. हा हे सगळे नंबर 5.20 आणि 5.30च्या मध्ये असणार, म्हणजे ते 5.2 आणि 5.3 यांच्यामध्ये असणार. हा असे कोणतेही तीन आपल्याला फक्त त्यामध्ये लिहायचे, म्हणजे 5.21, 22, 23 हे लिहिले तरी चालतील. हा आता समजा तुम्हाला नंबर वेगळे दिले असतील तर कन्फ्युजन नको. मी समजा असं सांगतो 6.23 आणि 6.24 ह्याच्यामधले नंबर लिहा असं सांगितलं. तरी तसंच करायचं सेम. मग काय करायचं 6.23च्या वर 0 घेतलं की 230 होणार आणि हा होणार 240, 6.240. मग याच्यामधले नंबर शोधणं सोपं आलं. 6.231, 6.232, 33, 34 असं करत 39 पर्यंत जाऊ शकतो आपण. हा असे कोणत्याही दोन नंबरमध्ये मध्ये येणारे नंबर आपण अशा प्रकारे शोधू शकतो. ओके, अजून मला वाटतं आपल्याकडे 4-5 मिनिटं आहे. हा तिसरा क्वेश्चन आहे बघा त्यामधला. पुढे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व एनी टू ऑफ द फॉलोइंग. असं दिलं बघा. इफ number of element in A is equal to 7, number of element in set B is equal to 13, number of element in A intersection B is equal to 4, then find number of element A union B. आता यामध्ये तुम्हाला हे आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला एक फॉर्म्युला मी सांगितलेला आहे बघा, नंबर ऑफ एलिमेंट ए युनियन बी मध्ये असणारे कसं काढायचं. तर असा फॉर्म्युला आहे, तो आपला पाठ असला पाहिजे. नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला म्हणजे पार्ट सुद्धा करायची गरज नाही, लक्षात ठेवण्यासारखं आहे ते सोपं.
हा, कसं लक्षात ठेवायचं? तर ए युनियन बी यामध्ये आपण काय करतो? आताच आपण केलं होतं बघा, वरती एक एक्झाम्पल आलं होतं, त्यामध्ये युनियन लिहिलं होतं. तर ए मधली सगळी इलेमेंट घेतो, म्हणजे ए मधली सगळी इलेमेंट घेतो, नंबर ऑफ इलेमेंट इन ए. बी मधली पण सगळी इलेमेंट घेतो, आणि डबल आलेली समजा दोन असतील तर इकडची दोन आणि इकडची दोन, ती चार घेत नाही, त्यापैकी दोन वजा करून टाकतो. म्हणजे कॉमन एलिमेंट जेवढी असतात तेवढी वजा करून टाकतो. दोन कॉमन एलिमेंट असतील तर दोन कमी होतात तेवढी. हा, अशा प्रकारे हा आपण फॉर्म्युला लक्षात सुद्धा ठेवू शकतो. हा, आता हा फॉर्म्युला माहिती असेल तर हे एक्झाम्पल सोडवणं सोपं आहे. हा, ए युनियन बी मध्ये किती इलेमेंट येतात हे आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे मी आहे तसंच लिहिलं ते. नंबर ऑफ इलेमेंट इन ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए 7 दिलेला आहे, ती व्हॅल्यू ठेवली, प्लस एन ऑफ बी 13 ती व्हॅल्यू ठेवली, मायनस हे इंटरसेक्शन बी मधली इलेमेंट आहेत 4, ती वजा केली. म्हणजे 7 प्लस 13 मायनस 4. 7 प्लस 13 इज 20. 20 मायनस 4 that is 16. The number of element in A union B is 16. आता असं का झालं? पुन्हा एकदा आपण इथे पण बघू शकतो विचार करून. एकूण इलेमेंट ए मध्ये 7 होती, बी मध्ये 13 होती, म्हणजे एकूण इलेमेंट झाली 20. मात्र इथे 20 आलं नाही उत्तर. कारण काय? तर 4 इलेमेंट ही इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत. हा, म्हणजे ही 3 इलेमेंट वेगवेगळी आहेत, याच्यामध्ये नाहीत ती, अधिक 4 इलेमेंट कॉमन आहेत 7 पैकी. तसं इथे 6 इलेमेंट ही वेगळी आहेत आणि 9 इलेमेंट ही वेगळी आहेत, अधिक 4 इलेमेंट कॉमन आहेत. ही 4 जी होती 8, त्यापैकी एकदाचीच 4 घेतो आपण. म्हणजे हे झाले किती? 9 अधिक 3 12 झाले, आणि एकदाचे 4 म्हणून ते 16 होतात. हा, 20 होत नाही. असं ते आपण लक्षात सुद्धा ठेवू शकतो. आता अगदी 1 मिनिट आपल्याकडे राहिलं आहे फक्त. क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आपण आलोय. त्याच्या पुढचे जे क्वेश्चन आहेत, 1 2 3च 4 क्वेश्चन राहिले, ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊ, किंवा आताच आपण कंप्लीट. अजून एक क्वेश्चन होतोय का बघूया, मी लिहितो. डिस्कनेक्ट जर झालं, नाही, 1च मिनिट राहिलाय. वेन डायग्राम ऑब्झर्व करून आपल्याला ते सेट लिहायचे होते. सोपा क्वेश्चन होता बघा. तुम्ही किती जणांनी आधी सोडवलाय हा पेपर? काल दिल्यानंतर एक 4-5 जणांनी मला पाठवलाय, पण सगळ्यांनी नाही पाठवलाय. हे 20-21 जण आहेत ना, एवढ्या सगळ्यांनी पाठवायला हरकत नाही. आता काय करा, आता एवढं झालेला भाग जो आहे, झालेला भागावरचा जो आहे ना, तेवढं जरी आज तुम्ही संध्याकाळी रात्री कधी वेळ मिळेल तुम्हाला, तेवढाच सोडवून पाठवा, म्हणजे ते तुम्हाला नक्की समजलं आहे. आता आपण जे सोडवलंय क्वेश्चन तेवढेच आज लिहून पाठवा. उद्या आपण पुढचं घेऊ. घाई करून काही उपयोग नाही. ओके, दमोडेकर, आता तू बंद करायला हरकत नाही. ओके, ओके, बंद करून टाक.